चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज कोजागिरी पौर्णिमा आहे, अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा। त्यात आज चंद्रग्रहण देखील आहे आणि ही दोन्ही योग जे आहेत ते शनिवारच्या दिवशी असल्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा आहे। बघा, पौर्णिमेचा दिवस जो असतो तो माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो। आपण माता लक्ष्मीची सेवा किंवा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, तिला आपल्या घरामध्ये स्थायिक करण्यासाठी विविध उपाय करत असतो। प्रत्येक पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची जास्तीत जास्त साधना करत असतो। मात्र कोजागिरी पौर्णिमा ही अशी पौर्णिमा आहे की या दिवशी आपण माता लक्ष्मी, कुलदेवी, बाळकृष्ण, चंद्रदेव, इंद्रदेव, कुबेरदेव या सर्वच देवतांची एकत्रित पूजा करत असतो। त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची असते। बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात वैभव प्राप्त करण्यासाठी, घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी, घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी जेवढे उपाय करतो ते सगळेच उपाय लाखात एक असतात। मात्र याच उपायांबरोबर आपल्याला आपल्या मुलांसाठी देखील या दिवशी काही उपाय आणि सेवा करायच्या असतात। जर आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा एक उपाय केलात तर तुमच्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल। बघा, मी लहानपणापासून एक उपाय नेहमी बघितलेला आहे, जो उपाय नेहमी माझी आजी करायची। पौर्णिमा, अमावस्या किंवा शनिवार असला की त्या दिवशी न चुकता तिचा हा उपाय असायचा आणि तो उपाय जो आहे त्याचे लाभ, असंख्य लाभ आम्ही स्वतः घेतलेले आहेत आणि हा अनुभव सिद्ध उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही एक गोष्ट, हा एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी आज जर केलात तर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये जिथे जिथे अपयश येत आहे तिथे यश यायला लागेल। जिथे त्यांचे प्रगतीचे मार्ग थांबलेले आहेत तिथे त्यांचे प्रगतीचे मार्ग खुले होतील। चहूबाजूने त्यांच्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग हे खुले होताना तुम्हाला दिसतील। शैक्षणिक गोष्टी असतील, नोकरीच्या गोष्टी असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यश मिळायला लागेल। कुठलीही बाधा, कुठलीही नजर जर तुमच्या मुलांच्या पाठीमागे असेल तर ती बाधा निघून जाईल। वैवाहिक जीवन असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील ज्यामध्ये तुमची मुलं सुखी नसतील तर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांना सुख मिळवून देता येईल। बघा, तुम्ही डायरेक्ट मुलांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची मदत जरी करू शकत नसाल तर हे सेवा आणि उपाय करून तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या इच्छित प्राप्ती करून देऊ शकतात। तुम्ही हे उपाय आणि सेवा जर तुमच्या मुलांसाठी केलात तर त्यांना तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवून देऊ शकता। त्यांच्यावरील विघ्न जे आहे ती विघ्न तुम्ही दूर करू शकतात। आता उपाय काय आहे व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा। उपाय जो आहे तो तुम्हाला रात्री 8 वाजताच, बरोबर 8 वाजताच करायचा आहे, ठीक आहे। या उपायासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना एका चौरंगावर किंवा एका पाटावरती बसायला लावायचं आहे। अगदी खुर्चीमध्ये बसले तरी चालतील। बसल्यानंतर खरं तर असं बसायला लावायचं आहे, ठीक आहे। असं बसल्यानंतर मुलांचे जे तळवे आहेत ते तळवे तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत। जसं आपण कन्यापूजन वगैरे करतो, कुठलंही पूजन करत असताना कसं आपण एखादा परात किंवा ताट ठेवतो, त्या ताटामध्ये आपण आपल्या मुलांचे पाय ठेवतो, त्याच पद्धतीने दोनही जे तळवे आहेत ते तुम्हाला एका ताटामध्ये किंवा एखाद्या परातामध्ये ठेवायचे आहेत आणि मुलांना तशा पद्धतीने बसायला लावायचे। पुन्हा एकदा व्यवस्थित सांगते। आता समजा मी खुर्चीत जरी बसलेली आहे, मात्र हे जे तळवे आहेत ते खाली जमिनीवरती तुम्हाला जो ताट किंवा परात घ्याल त्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे, ठीक आहे। ठेवल्यानंतर काय करायचं आहे, एक तांब्या घ्यायचा आहे, कुठलाही घ्या, तांब्याचा, स्टीलचा असला तरी चालेल। एक तांब्या घ्यायचा आहे, या तांब्यामध्ये तुम्हाला अर्धा तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे। यामध्ये थोडंसं तुम्हाला शिजवलेला जो भात असतो, शिळा भात असेल तो घेतला तरीही चालेल किंवा मग अगदी गरम तयार असलेला जो भात असेल तो घेतला तरीही चालेल, ठीक आहे। कुठलाही तुम्हाला भात घ्यायचा आहे। पुन्हा एकदा सांगते, एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, शिळा भात टाकायचा आहे, थोडेसे तुम्हाला काळे जे तीळ असतात हे काळे तीळ तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि खड्यांचं मीठ टाकायचं आहे। आता हा जो तांब्या तुम्ही घेतलेला आहे हा तांब्या तुम्हाला तुमच्या मुलांपासून वरपासून खालपर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे। आता हा समजा तांब्या आहे तर वरपासून खालपर्यंत मुलांवरनं 7 वेळा उतरवायचा आहे। 7व्या वेळी जेव्हा उतरवाल तेव्हा जे पाय तुम्ही त्या परातामध्ये ठेवलेले आहेत किंवा ताटामध्ये जे मुलांचे पाय तुम्ही ठेवलेले आहेत त्या परातामध्ये हा तांब्या तुम्हाला
म्हणजे हे जे पाणी आहे या पाण्याच्या काही गोष्टी तुम्ही टाकलेल्या आहेत, हा तांब्या तुम्हाला तिथे असा पालथा घालायचा आहे. म्हणजे या तांब्यातलं सगळं पाणी जे आहे ते तुम्हाला त्या परातामध्ये सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. सोडून दिल्यानंतर मुलांचे जे पाय आहेत ते पाय तुम्हाला बाहेर काढायला लावायचे आहेत आणि तो जो परात किंवा ताट जे घेतलेला आहे ते तुम्हाला थोडंसं पुढे सरकवायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, किचनमध्ये जायचं आहे. किचनमध्ये गॅस जो आहे ते गॅसवरती किंवा चूल असेल त्याच्यावरती तुम्हाला एक तवा ठेवून द्यायचा आहे. तुम्ही जो तवा वापरता किंवा फ्राय पॅन जो वापरता तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि या तव्यावरती या फ्राय पॅनवरती तुम्हाला 5 खडे ठेवायचे आहेत. मातीचे जे दगड आपण म्हणतो ना, हे मातीचे 5 दगड तुम्हाला त्या तव्यावरती ठेवून द्यायचे आहेत. दगड थोडेसे गरम करायचे आहेत. ठीक आहे. थोडेसे गरम झाले ना की त्यानंतर हा जो तवा तो उचलायचा, पकडीने उचला किंवा जसं शक्य असेल पोतेरे वगैरे जे काय असेल त्याच्याने उचलायचे आहेत आणि हे जे दगड आहेत हे दगड तुम्हाला गरम दगड तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. म्हणजे आता हे पाण्याचं परात आहे आणि याच्यामध्ये हा तवा आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित तुम्हाला समजावते. हा पाण्याचा परात आहे जो मुलांवरून उतरवून तुम्ही याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्ही टाकलेल्या आहेत आणि हा माझ्याकडे तवा आहे ज्यावरती मी दगड घेतलेले आहेत, 5 दगड. ठीक आहे. तर हे 5 दगड मला असे या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि हा जो परात आहे हा परात मला हातात उचलायचा आहे. दगड घातल्यानंतर हा परात हातामध्ये उचलायचा आहे आणि तुमच्या मुलांवरून डायरेक्ट जो परात आहे तो परात तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे. म्हणजे जे ताट किंवा परात जे काही असेल ते, तर तो परात किंवा ताट तुम्हाला मुलांवरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि तो परात मुलांच्या समोर ठेवून द्यायचा आहे. समोर ठेवून दिल्यानंतर मुलांचा जो डावा पाय आहे तो डावा पाय तुम्हाला त्यांना त्या पराताला लावायला सांगायचा आहे. मुलांचा डावा पाय त्या पराताला लावायला सांगायचा आहे. डाव्या पायाने थोडासा तो परात त्यांना पुढे ढकलायला सांगायचा आहे. ढकलल्यानंतर हा जो परात किंवा जी प्लेट तुम्ही घेतलेली होती ती तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. घराच्या बाहेर नेऊन जिथेही चौक असेल किंवा मोकळी जागा असेल किंवा जिथे टोकायला बघायला कोणी शक्यतो येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा जो परात आहे तो परात नेऊन तुम्हाला, म्हणजे परातातलं जे पाणी आहे ते पाणी, ते खडे तुम्हाला तिथे नेऊन टाकायचे, सोडायचे आहेत आणि त्यानंतर हा परात किंवा जो प्लेट आहे तो तुम्हाला घरात घेऊन यायचा आहे. घरात आणण्या अगोदर घराच्या बाहेर एक बादलीभर पाणी ठेवायचं आहे. त्या पाण्याने स्वच्छ पाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यानंतर तुमची जी मुलं आहेत या मुलांचं औक्षण करायचं आहे. फक्त एक आरतीचं ताट घ्या, हळद कुंकू, एक दिवा घ्या, मुलांचं औक्षण करा, एक त्यांना टिकळा लावा आणि त्यांच्या भविष्यासाठी जी काही प्रार्थना असेल ती प्रार्थना तुम्हाला करायची आहे. इतकंच करायचं आहे. हा इतका प्रभावी उपाय आहे ना. पौर्णिमा आणि अमावस्या त्यात शनिवार आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला 100% तुमच्या मुलांना लागू पडेल. कितीही त्यांच्या जीवनामध्ये अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील. त्यांच्या कितीही मोठ्या किंवा कितीही कठीण इच्छा ज्या पूर्ण होत नाही त्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील. जर त्यांना नोकरी मिळत नसेल तर येत्या 48 तासात त्यांना चांगले नोकरीचे कॉल्स येऊ शकतात किंवा मग जर मुलांची जर व्यवसाय असेल, काम असेल, त्यांना चांगली कामं मिळू शकतात. कारण त्यांच्या जीवनातील जे अडथळे आहेत ना ते अडथळेच दूर होऊन जातील. कुठल्याही प्रकारचे ग्रह फिरले असतील तर ते ग्रह व्यवस्थित चालायला लागतील. कुठल्याही प्रकारची दशा त्यांच्या जीवनामध्ये चालू असेल ती दशा समाप्त होईल. कुठल्याही प्रकारची बाधा जर त्यांच्या जीवनामध्ये असेल, कुठलीही वाईट शक्ती त्यांना त्रास देत असेल तर ती वाईट शक्ती नष्ट होईल. हा उपाय जो आहे तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला देखील करू शकतात किंवा मग प्रत्येक अमावस्येला देखील करू शकतात किंवा मग प्रत्येक शनिवारी देखील करू शकतात. या उपायाचे असंख्य लाभ मी स्वतः घेतलेले आहेत त्यामुळे हा अनुभव सिद्ध उपाय प्रत्येक आईला मी रिक्वेस्ट करेन की प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्कीच करा. आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.